नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की बी फार्मसीचा रिझल्ट जो आहे तो रिचेकिंग आणि फोटोकॉपीचा लागलेला आहे. तर तो रिझल्ट कुठे चेक करावा, त्यानंतर इंजिनिअरिंगचे रिझल्ट कधी लागतील, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचे. तर या सर्व गोष्टींवर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. मित्रांनो, तुम्हाला सकाळीच मेसेज आला असेल की फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचा फार्मसीचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि PDF ची लिंकसुद्धा तुम्हाला आलेली असेल. मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF ची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. ॲक्च्युली मित्रांनो, हा जो फार्मसीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे याच्या जागेवर इंजिनिअरिंगचा रिझल्ट जो आहे तो एक्सपेक्टेड होतं. कारण सगळ्यात प्रथम जे नोटिफिकेशन आलं होतं त्यामध्ये लिहिलं होतं इंजिनिअरिंगचे रिझल्ट जे आहेत ते लवकर लागतील. परंतु असो मित्रांनो, कुठल्याही फार्मसीचा असो वा इंजिनिअरिंगचा, ते रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टवर काम करत आहे, हे महत्त्वाचे आहे. तर फार्मसीचा रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट आपण बघणार आहोत आणि त्यानंतर बघणार आहोत इंजिनिअरिंगचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सकाळी जी आहे ती PDF आलेली असेल ग्रुपवर आणि मी या PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, ग्रेडिंगमध्ये त्यांनी थोडासा फरक दिलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकतात की जे विद्यार्थी पास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना D किंवा E किंवा F ग्रेड जो आहे तो दिला गेलेला आहे. या ठिकाणी बघू शकतात मित्रांनो, तुम्हाला D ग्रेड जो आहे तो दिसत असेल. याचा अर्थ तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट चेंज झालेला आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी D ग्रेड दिसत असेल असं. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर का या ठिकाणी FF म्हणून दिसत असेल तर F म्हणजे फेल आहे मित्रांनो. तुमच्या रिझल्टमध्ये काहीही चेंज जो आहे तो या ठिकाणी झालेला नाही आहे मित्रांनो. तर याचा अर्थ असा आहे, ग्रेडिंग आपली जी ग्रेडिंग ऑलरेडी येत होती ती FF यायची मित्रांनो. या ठिकाणी त्यांनी फेलला फक्त F जो आहे ही ग्रेडिंग दिलेली आहे आणि पास असेल तर त्याला D किंवा C किंवा E फक्त एक ग्रेडिंग जी आहे ती दिलेली आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की ग्रेडिंग जी आहे ती कशी चेक करावी. या ठिकाणी सर्व सेमिस्टरचा रिझल्ट लावलेला आहे. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुमच्या कॉलेज ग्रुपवर ही जी लिंक आहे ही आलेली असेल. काही कॉलेजेसमध्ये फार्मसीचा रिझल्ट जो आहे तो आला नसेल तर तो सुद्धा आज किंवा उद्यापर्यंत येऊन जाईल. तर मित्रांनो, रिझल्ट तर लागलेला आहे. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी असतं की ग्रेडिंग समजून घेणे. तर ग्रेडिंग समजून घेणे ही तेवढंच महत्त्वाचे आहे. तर आपण समजून घेतली आहे ग्रेडिंग. आय होप तुम्हाला ग्रेडिंग जी आहे ती समजली असेल. तर मित्रांनो, हे तर जरा फार्मसीचं. आता आपण बघूयात मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट कधी लागेल. कारण करंट न्यूजनुसार जे आहे मित्रांनो, 2 ते 3 दिवसात इंजिनिअरिंग आणि फार्मसी दोघांच्या रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट जो आहे तो एक्सपेक्टेड होता. तर त्यांनी पहिले फार्मसीचा रिझल्ट लावलेला आहे. यावरून आपल्याला कळत आहे की रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टवर सुद्धा काम जे आहे ते जोमाने चालू आहे. तर तुमच्या इंजिनिअरिंगचा जो रिझल्ट आहे रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचा, तर तो लॉट 2चा रिझल्ट त्यांनी फर्स्ट टाईम डिक्लेअर करणार आहेत असं सांगितलेलं आहे. तर तुमचा रिझल्ट जो आहे आय थिंक लॉट 2चा पहिले येऊ शकतो. त्यानंतर सर्व जे रिझल्ट आहेत रिचेकिंग आणि फोटोकॉपीचे ते हळूहळू लागणार आहेत. मित्रांनो, एक्झाम फॉर्म फिलिंगसुद्धा लवकरच चालू होणार आहे आणि टाईम टेबलसुद्धा जो आहे तो तुमच्या लवकर येणार आहे. तर अंदाजित जर का आपण डेट पाहिले मित्रांनो, तर येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या इंजिनिअरिंगच्या रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर होईल. त्यासंबंधित आपल्या चॅनलवर नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला येईल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जुळून राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व व्हिडिओ जो आहे तो कळाला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे DBAT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट जे आहे ते वेळोवेळी करत राहतील. आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.